तो चलते हैं मुकाबले के और बहुत सी चर्चा हमारे कमेंट्री बॉक्स में स्वप्निल पोटे के साथ हम कर रहे। देखिए पहली गेंद मिड ऑन को बीट किया, डीप लॉन्ग ऑन पर कोई खिलाड़ी मौजूद नहीं, पावर प्ले के ओवर का फायदा उठाया, गेंद निकल गई लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। पहले ही गेंद पर यहां पर चौका वसूलते हुए मैंडेटरी पावर प्ले के इस ओवर को अच्छी तरह से यूटिलाइज करेंगे शायद बल्लेबाज। नीचे रही इस बार, अब बल्लेबाज के रेंज में नहीं आई और उसी की बदौलत डॉट बॉल की यहां पर समाप्ति। डीजे कुणाल देखिए कुछ ना कुछ करते ही रहते हैं भाई, ये बहुत बढ़िया डीजे ऑपरेटर, बहुत बढ़िया क्वालिटी इन्होंने पिछले 3 दिनों से हमें दी। इस बार मिस टाइमिंग, गेंद दबा में कोई खिलाड़ी पहुंच पाएगा, पहुंच गए थे भाई लेकिन हाथ से निकल गई है कैच। लेकिन कहते हैं ना आसमान से गिरे और खजूर में अटके, आसान सा मौका था कैच का, कैच उठा लेकिन रन आउट का मौका नहीं छोड़ा यहां पर फील्डर ने, विकेट का पतन। और चलिए यहां पर बात करेंगे टेनिस विश्व के सबसे बेहतरीन एडिटर। देखिए बहुत कम समय में जिन्होंने टेनिस बॉल क्रिकेट पर अपना एडिटिंग के जादू से बोलबाला प्रस्थापित किया, हमारे ऋषि आर्ट्स के ऋषि एडिट्स जुड़ चुके हैं हमारे साथ। स्वागत है ऋषि एडिट्स आपका। शायद इस प्रतियोगिता में किसी अच्छे बल्लेबाज या गेंदबाज की एक अच्छी रील्स इंस्टाग्राम पर हम देख पाएंगे ऋषि आर्ट्स। नक्कीच ऋषी आर्ट्स म्हटलं की पोलादपूर तालुक्याचा एक गोड एडिटर असं म्हणायला हरकत नाही, कारण खूप सुंदर एडिटिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहता। ऋषी आर्ट्स हे इंस्टाग्राम हँडलवर इंस्टाग्राम अकाउंट आहे, आपण तिथे जाऊन त्यांच्या अकाउंटला फॉलो करू शकता आणि टेनिस क्रिकेट विश्वामधील दर्जेदार रील्स त्यांच्या माध्यमातून बनवण्यात येतात। पुढचा बॉल, ओहो चांगला चेंडू आहे, लीव जरूर केला परंतु इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता होईल। 4 चेंडूचा खेळ संपला, धावफलकावरती धावा लागल्यात 5 ला गडी बाद झाला एक। बेहतरीन शुरुआत आज ऐसे लग रहा है स्वप्निल की गेंदबाजों का बोलबाला रह सकता है। पहले मुकाबले में भी हमने देखा कि शानदार गेंदबाजी हुई, केवल 35 रनों पर शायद रुकाया गया था कुछ। इस बात रूदी का बस डीप एक्स्ट्रा कवर पर गेंद, फील्डर वहां पर मौजूद, और अब यहां से 2 रन बड़ी तेजी से चुराए भाई इन दोनों ही बल्लेबाजों ने। बढ़िया रनिंग, बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट, और ये बहुत जरूरी सामने वाले पार्टनर के साथ दूसरे छोर पर जब वो खड़े होते हैं उनके साथ तालमेल आपका होना अभी बहुत इंपॉर्टेंट है। जैसे कमेंट्री बॉक्स में दूसरे दिन से आपने हमारे साथ अच्छा तालमेल बनाया है। हो नक्कीच, कॉम्बिनेशन फार महत्वाचं। पहिल्या षटकातील शेवटचा बॉल, आखूड टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात, पकडला झेल आणि संपवला वैभव तुपेचा खेळ। धक्का क्रमांक 2 पहिल्या षटकाच्या अखेरीस। 7 ला 2 आपण स्थिती पाहता। पहिलं षटक संपलं, पहिलं सत्र सुरू आहे आणि पहिल्या षटकामध्ये बॉलिंग करत असणाऱ्या संघासाठी ड्रीम स्टार्ट झालं असं म्हणायला हरकत नाही। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो मनीष शिंगोले। आता मनीष कशा प्रकारची बॅटिंग करेल, कोणता संदेश डगआउट मधून घेऊन आलाय, कारण उर्वरित 18 चेंडूंचा खेळ बाकी, आता 18 बॉलवर कशा प्रकारचा खेळ राहील। प्रतिनिधी आपण या आयोजकांशी संपर्क साधा आणि आपला जर्सीज कलेक्ट करून घ्या प्लीज, कारण या स्पर्धेचं विशेष आकर्षण म्हणजे प्रत्येक संघ जर्सी कोड मध्ये खेळत असताना पाहायला मिळतो। पुढचा बॉल, लोवर फुल टॉस, आक्रमण केलाय परंतु फटका फसला, पॅरलल स्ट्रोक, एलिव्हेशन मिळालं नाही आणि इथून मात्र झेलबाद स्वरूपात अजून एक विकेट डाऊन। तू चल मैं आया हे चित्र मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज बाद।
यस थैंक यू डीजे। 7 रन स्कोरबोर्ड पर 3 विकेट के नुकसान पर बहुत ही खराब परिस्थिति हम कह सकते हैं शिव शंभू स्पोर्ट्स आनंदवाड़ी। देखिए यहाँ से अब अटैकिंग बल्लेबाजी करनी होगी, आक्रमण करना होगा यहाँ पर गेंदबाजों को। कुछ ही दिनों में शायद अगले आने वाले महीने में आनंदवाड़ी प्रीमियर लीग, मालेट प्रीमियर लीग एक बेहतरीन प्रतियोगिता हम देखेंगे। मजा आएगा वहां पर आने वाले मेरे ख्याल से 17-18 जनवरी में। इस बार हुक किया है, पीछे खेला है, लॉन्ग लेग पर कोई खिलाड़ी मौजूद नहीं, धन धन करती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। थँक्यू डीजे। जाऊया थेट मैदानाकडे, पुन्हा एकदा 11-3 चौकार पाहायला मिळाला। ओहो ऑन साइडला पटका सजवला, ओ परंतु काय कॅच आहे, एकदा कॅच पहा मित्रांनो, ऍक्शन रिप्ले मध्ये आपण जरूर आता ही कॅच पुन्हा पाहणं आवश्यक आहे, कारण तशा प्रकारचा हा झेल आपल्याला पाहायला मिळाला। अनऑर्थोडॉक्स स्टाईलचा फटका सजवत तो स्कूप केला होता, रॅम शॉट जॉस बटलरची आठवण करून देणारा फटका, परंतु शॉट एक्झिक्यूट होऊ शकला नाहीये। बॅटच्या टो एंडला बॉल लागला आणि तिथून मात्र क्षेत्ररक्षकाची कमाल आणि मैदानाच्या आतमध्ये धमाल करत असताना पाहायला मला विकेट डाऊन डीजे। तो चलिए यहाँ पर बात करेंगे। देखिए अब इस चौके के साथ टोटल आगे बढ़ता हुआ अभी 11 रन स्कोरबोर्ड पर 4 विकेट के नुकसान पर। क्या कहोगे जिस तरह से स्कोरबोर्ड आगे बढ़ रहा है, कितने बन पाएंगे इस सत्र में? जरूर 40 एक धावसंख्या बनणं आवश्यक असेल। ओहो ऑन साइडला हुक केला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं धावा बुक केल्यात, मितील 4 चौकार। मुझे ऐसे लग रहा है कि अगर यहाँ से शुरुआत जरूर खराब हुई, लेकिन अब इस तरह से बल्लेबाजी होगी तो 50-55 कहीं नहीं भाई। हो नक्कीच, आणि त्या बनल्या सुद्धा पाहिजेत। आजचा शेवटचा दिवस आहे, गोलंदाजांचा थोडासा बोलबाला जरूर पाहायला मिळतोय, कारण 3 दिवस ही खेळपट्टी खेळते, आजचा 4था दिवस आहे या स्पर्धेचा, त्यामुळे शेवटच्या दिवसामध्ये कुठेतरी गोलंदाजांना मदत मिळते की काय, परंतु अशा परिस्थितीमध्ये चांगले फटके सजवत तुम्हाला धावसंख्येची उभारणी करणं आवश्यक असेल। यस डेफिनेटली यहाँ से अच्छी बल्लेबाजी करनी होगी, दमखम रखना होगा, और तगड़ी बल्लेबाजी यदि आप यहाँ से करोगे तो मजा आएगा इस मुकाबले में। अक्सर एक तरफा मुकाबले दर्शकों को देखने पसंद नहीं, लेकिन आज मॉर्निंग सेशन से देखिए बात करेंगे। पहला मुकाबला एक तरफा हुआ था, लेकिन इस बार ऑन साइड पर हवाई आक्रमण, एयर स्ट्राइक किया मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। इट्स अ बिग हिट, कोरावलेकर ब्रांडेड सिक्सर। बस अब करेंगे तो करेंगे सिर्फ आक्रमण, बड़े हिट लगाने में कामयाब रहे बल्लेबाज इस दूसरे ओवर में। पहले ओवर में बात करेंगे स्वप्निल, देखिए केवल 7 रन बने थे, 1 विकेट गवाई थी, इंपॉर्टेंट विकेट। इस ओवर में भी 2 विकेट गवाई, लेकिन रनों की अच्छी खासी वसूली की, 2 चौके 2 छक्के दागे, 20 रन आए इस ओवर से। 2 ओवर का खेल समाप्त, 27 रन 3 विकेट के नुकसान पर। अरे नक्कीच, आता तुम्ही स्ट्रायकिंग एंडला मनीष शिंगोलेला पाहाल, खरं तर मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये एक 6 सीटर म्हणून त्याची वेगळी ओळख आहे,
कारण 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याचा कारनामा या पठ्ठ्यानं खरं तर 2 वेळा केला आणि डोंगर नावेचं ते मैदान आणि डोंगर नावेचं मैदान या खेळाडूला आतापर्यंत रास आलाय, कारण एकाच मैदानावर 2 वेळा तब्बल 6 चेंडू आणि 6 षटकार मारण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावे आहे. परंतु आज कोरावळे नगरीमध्ये येत असताना मनीष शिंगोले कशा प्रकारची बॅटिंग करेल? पहिल्या सत्रात त्याचा संघ बॅटिंग करतोय. आता त्या आक्रमण करावं लागणार याच्यात काही शंका नाहीये, कारण धावफलकावरती धावा 27 लागल्यात. म्हणजे आता इथून पुढे कुठेतरी 50-55 पाहायला मिळतील याच्यात काही शंका नाहीये. यस डेफिनेटली अच्छा स्कोर यदि आप बनाओगे तो दूसरे सत्र में गेंदबाजों पर दबाव नहीं होगा. स्क्वायर द विकेट खेलने का प्रयास, इस बार कवर पॉइंट, नो चांस फॉर एनी फील्डर. कोई फील्डर के लिए कोई मौका नहीं रखा. बल्लेबाज ने स्मैश किया कवर पॉइंट के बाहर 4 रन. खूप चांगला फटका होता. आखूट टप्प्याचा बॉल हेरलं, ओळखलं चांगल्या पद्धतीनं, मागे गेले बॅकफुटला आणि बॅकफुटवरून एक स्मॅश केलं बॉलला. कव्हर पॉईंटच्या रिजनमध्ये चौकार पाहायला मिळाला. गोलंदाजाला कमबॅक करणं आवश्यक आहे. बॉल तैयार, अगली पेशकश राइट आर्म राउंड द विकेट से आए थे, दूर रखा गया. इस बार गेंदबाज का बोलबाला रहा. दूर रखने के जब बल्लेबाज से आप दूर रखते हो तब बचने का प्रयास करते हो, लेकिन मॉडर्न डे क्रिकेट है अभी अक्सर बल्लेबाज भी क्या करते कि ऑफ स्टंप के बाहर शफल होकर बार बार ऑन साइड पर कहते, लेकिन इस बल्लेबाज ने ऑफ साइड रीजन में भी बहुत बढ़िया स्ट्रोक हमें दिखाए. पुढचा बॉल जय तयार. आखूट टप्प्याचा बॉल, फटका आलाय आलाय थेट आमच्या समालोचन कक्षाला. मानवंदना देणारा, सलामी ठोकणारा, धमाकेदार सिक्सर. यस ठीक कमेंट्री बॉक्स के सामने ये गेंद आई. एक पल के लिए ऐसे लगा कि आएगी कमेंट्री बॉक्स में, लेकिन बाल बाल बचे. स्वप्निल पोटे थे वैसे हमें बचाने के लिए. अच्छी फील्डिंग वो करते हैं जरूर आउटफील्ड में देवगांव टीम के लिए, लेकिन 37 रन स्कोर बोर्ड पर. राउंड द विकेट से इस बार आउटसाइड रीजन पर लॉफ्टेड ड्राइव, बहुत ही शानदार स्ट्रोक. कवर पॉइंट के भीतर गेंद निकल गई सीधे बाउंड्री लाइन के पार. मिलेंगे रन 4. प्रथमेश सर, जर तुम्ही स्कोर कार्ड पाहिलं तर आतापर्यंत 15 बॉलचा खेळ संपला, परंतु पहिल्या 5 बॉलवर काय घडलं हे विसरून, माफ करा सर, 16 बॉलचा खेळ संपला आणि मागील 11 बॉलवर तब्बल 8 बाउंड्री स्ट्रोक्स आपल्याला पाहायला मिळालेत. काय बॅटिंग चालल्या. इसे तो कहते क्रिकेट, मिनट में 0 अगले पल में हीरो. कहते अक्सर मराठी में राजाचा रंक आणि रंकाचा राजा बनायला वेळ लागत नाही क्रिकेटच्या खेळामध्ये, और यही क्रिकेट मैदान के अंदर इसे कहते बिग धमाका, कोरावले के ट्रॉफी. यस, अब आएगा खेल का असली मजा. खेळाची खरी मजा आता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि अगदी आपण या संगमामध्ये जांभुड्याची दमदार स्पर्धा पाहिली. रविराज ब्लास्टर्स जांभुडे आयोजित दमदार स्पर्धा. अगदी त्या स्पर्धेमध्ये देखील डिसिप्लिन आपण पाहिला. त्या स्पर्धेने देखील मुरबाड टेनिस बॉल क्रिकेटला एक शिस्त लावली. अगदी आपण पाहिलं तर ठीक 9 वाजता पहिला बॉल ज्या प्रकारे कोरावळेकर चषकामध्ये आपण पाहिलं, संघ आला नाही तर पॅनल्टी दिली, त्याच प्रकारची शिस्त प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला जर मुरबाडमध्ये पाहायला मिळाली तर नो डाऊट मुरबाडचं टेनिस क्रिकेट डेव्हलप व्हायला वेळ लागणार नाही. यंदाच्या हंगामामध्ये आपण बऱ्याच स्वप्नील स्पर्धा पाहिल्या ज्यामध्ये ठीक 9 वाजता पहिला बॉल पडलाय. ही अचिव्हमेंट मुरबाड टेनिस क्रिकेटची राहिली आहे यंदाच्या हंगामात. हो नक्कीच आवश्यक आहे. पुढचा बॉल ऑन साइडला स्लॉट मध्ये दिला होता आणि तिथून सरळ फेकून दिला. छक्का नाही तर 8 आहे. लांबी मोजा, अंतर मोजा, हा 8च धावा मिळाला पाहिजे. तशा प्रकारचा स्ट्रोक, मिळतील 6 षटकार. बहुत बढ़िया, ये लॉफ्टेड हिट था. आसमान से वार्तालाप करती हुई गेंद गई. शायद अब आज मौसम खिला खिला है और बल्लेबाज भी खिला हुआ है. देखिए क्या तगड़े हिट लगा रहा है यहाँ पर. 6 के 7 ओवर की समाप्ति. पिछले ओवर से 20, अभी इस ओवर से आई 24 और पहले ओवर से 7. 3 ओवर का खेल समाप्त. 3 ओवर के बाद 45, 3 विकेट के नुकसान पर. यस, अतिथी सन्मानाकडे आपण वळणार आहोत. यस नक्कीच या षटकानंतर आपण घेणार आहोत ओबीसी युवा मोर्चा सरचिटणीस भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय गुरुनाथदादा कुराळे, गुरुनाथदादा कराळे यांचं आगमन आपण आपल्या मुख्य व्यासपीठावर पाहता. त्यांच्या समवेत ग्रामपंचायत कोरावळेचे विद्यमान सदस्य सन्माननीय तुकारामदादा धुमाळ यांची सुद्धा उपस्थिती पाहता. मान्यवरांचं स्वागत सोहळा आपण या षटकानंतर घेणार आहोतच. अतिथी देवो भव, गेस्ट इज गॉड. आलेल्या पाहुण्याचा यथोचित सन्मान करणं. पुढचा बॉल, इथून मात्र पहिला चेंडू होता. इथून काय घडतं, निर्धाव चेंडूची सांगत होती. आउटसाइड दी ऑफ स्टंप बॉल होता, परंतु व्हाईट लाईनची गाईडलाईन आहे त्याच्या अंतर्गत हा चेंडू असं पंचांचं मान्य. डॉट बॉल. बल्लेबाज के रेंज से दूर रख रहे, बल्लेबाज के पहुंच से दूर रख रहे गेंद को. फुटवर्क है नहीं अब तक तो दिखाया नहीं बल्लेबाज ने फुटवर्क, लेकिन अब दिखाएंगे. शफल हुए थे, हल्के से ऑफ स्टंप के बाहर आए थे. अब यहाँ से मौका बन सकता है रनआउट का और
सुसाइड कर दिया यहाँ पर बल्लेबाज ने, रन आउट की विकेट। एक और झटका यहाँ पर बल्लेबाजी करती हुई टीम शिव शंभू स्पोर्ट्स आनंदवाड़ी। चलिए नए बल्लेबाज जल्दी चलिए आप मैदान में। याद रखिए पावर सर्कल क्रॉस करने से पहले नए बल्लेबाज आपके मैदान में आने बहुत जरूरी, क्योंकि आज आखिरी दिन स्वप्निल देखिए हमारे पास समय बहुत कम है और मुकाबले ढेर सारे हमें कवर करने। तो चलिए ड्रेस कोड यहाँ से कलेक्ट किया है दोनों टीमों ने। मेरे ख्याल से अगला मुकाबला रविराज वर्सेस जाम्बुडे बनाम भरतपाड़ा, वीके प्रतिष्ठान भरतपाड़ा अगला मुकाबला होगा। मजा आएगा अगले मुकाबले में। एक तरफ दमदार आयोजक चेतन स्मृति ट्रॉफी है और दूसरी तरफ भरतपाड़ा टीम। ओ इस बार ऑन साइड पर अच्छा शॉट ऑन ड्राइव किया यहाँ पर, डीप वाइड लॉन्ग ऑन पर गेंद को उठाकर फेंकेंगे, फील्डर रन आउट का मौका बन सकता है। यस डेफिनेटली अंपायर्स ने उंगली ऊपर की, यानी बल्लेबाज को मैदान छोड़ना होगा। शायद चेक करना चाह रहे सॉफ्ट सिग्नल आउट दिया है, लेकिन चेक करना चाहेंगे अंपायर टेक्निकल रूम में, कंट्रोल रूम के पास ये डिसिजन। जरूर या मॅच मध्ये विकेट आल्यात, परंतु धावसंख्येची गती सुद्धा काही कमी नाही। धावफलकावरती धावा 51 लागल्यात। इस बैट्समैन आउट होंगे, मैदान आपको छोड़ना होगा। ऑन फील्ड अंपायर ने जो सॉफ्ट सिग्नल दिया था वो वो बिल्कुल सही निकला। यही अंपायर्स की भूमिका। देखिए मैंने इससे पहले भी कहा, जब LBW का डिसीजन होता है तब अंपायर्स पर बहुत सारे सवाल उठाए जाते हैं संदीप। हालांकि हम स्लो कर जूम कर आगे पीछे रिवाइंड कर 1000 बार देखते तब हमें समझ में आता है, लेकिन अंपायर्स के आंखों में ऐसी सिस्टम है नहीं। अगले कुछ आने वाले सालों में ऐसी लगा लीजिए सर आप। शेट्टी सर बात करिए एक बार जय पवार सर से, ऐसी कुछ टेक्नोलॉजी लाइए तो फिर भी अंपायर्स को नाम रखेंगे भाई। ऐसे अक्सर हम देखते हैं बहुत बार। लॉफ्टेड हिट, बढ़िया हिट, बेमिसाल टाइमिंग, ग्रेट हिट एंड स्ट्रेट हिट, ऊपर से मारा है लॉन्ग ऑफ के, मिलेंगे 6 रन। या गोलंदाजाची ऍक्शन थोडीशी वेगळी पाहायला मिळते आपल्याला, जरा साइड आर्म ऍक्शन पाहायला मिळतोय। जणू काय श्रीलंकेचा पथिराणा, श्रीलंकेचा तुषाराची आठवण करून देणारे ऍक्शन, परंतु अशी ऍक्शन करत असताना आपल्या गोलंदाजीवरच्या लेंथचं नियंत्रण आणि लाईनवर कंट्रोल ठेवणं आवश्यक आहे, ते घडलं नाहीये। अक्सर कल्याण डोंबिवली क्रिकेट में अगर आप आओगे तो सोमनाथ भोईर उम्बारली देखिए इस एक्शन में गेंदबाजी करते हुए नजर आते हैं आपको पावर प्ले के ओवर में, और आज तक रिकॉर्ड है उनका। पिछले 12 से 15 सालों से उम्बारली गांव के लिए क्रिकेट खेल रहे हैं, 10 से ऊपर मुश्किल से रन वो देते हैं। तो ये एक्शन कारगर साबित होती है, क्योंकि बल्लेबाजों को नीचे गेंद जब आती है तो मारने में बहुत मुश्किलें आती है। लेकिन इस बार लाइन खराब थी, बल्लेबाज ने जल्दी रीड की और अच्छा हिट लगाया। 6 के 7 टोटल आगे बढ़ता हुआ, कुल टोटल 58 पर 58। अगली पेशकश, ये अच्छी लाइन थी, अंदरूनी सिरा बल्ले का, और उसी बीच 1 रन मुकम्मल, दूसरे के लिए पलटेंगे लेकिन रन आउट की विकेट होगी यहाँ पर। तो चलिए एक और बल्लेबाज मैदान के बाहर। हो नक्कीच त्या ॲक्शनचा आपण उल्लेख करत होतो, परंतु त्या ॲक्शनवर ज्या गोलंदाजांना कंट्रोल मिळवलं ना, तर मात्र फलंदाज कुठेतरी चारी मुंड्या चित होतात। कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिलं तर आपण लसित मलिंगानं 4 बॉल 4 विकेट घेण्याचा कारनामा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2 वेळा केला होता, आणि इथून मात्र आता हा गोलंदाज कशा प्रकारे कामगिरी करेल। 7 विकेटें गंवाई है, लेकिन रन देखिए भाई 59। मैंने शायद कल की परसों इसी बात का जिक्र किया था कि मानकोली के मैदान पर 8 विकेटें गंवाए थे एक टीम ने, फिर भी 62 रन बने थे। तो विकेटें मायने नहीं रखती शॉर्ट फॉर्मेट क्रिकेट में, यहाँ से जितने ज्यादा आप रन बनाते हो वो बहुत मायने रखता है। हर एक बल्लेबाज आकर पावर हिटिंग करता हुआ नजर आया, स्विंग एंड मिस, डॉट बॉल की समाप्ति, और इसी के साथ 4 ओवर का खेल समाप्त। 4 ओवर के बाद 59 ऑन बोर्ड, 60 रनों का टारगेट होगा, 60 विल बी टारगेट। आइए चलते आए हुए मान्यवर अतिथियों के स्वागत और सम्मान की प्रक्रिया में। हो नक्कीच अतिथी सन्मान करणं सुद्धा फार आवश्यक आहे, कारण ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आकर्षक ब्रँडेड टी शर्ट्स पुरस्कृत करण्यात आले ते भारतीय जनता पार्टी ओबीसीचे युवा मोर्चाचे सरचिटणीस आदरणीय सन्माननीय गुरुनाथजी कराळे साहेबांचं शुभागमन थोड्याच वेळापूर्वी आपण मुख्य व्यासपीठावर पाहता। मी विनंती करतोय दादांना की आपण आपला अतिथी सन्मान सोहळा स्वीकारायचा। मी विनंती करतोय या स्पर्धेचे दमदार आयोजक सागरजी शिंगोळे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण दादांचा सन्मान करायचा आहे। अदर बॅकवर्ड क्लास म्हणजेच ओबीसीचे युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे नेते, आणि खरं तर या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून हे टी शर्ट्स स्पॉन्सर्ड करण्यात आलेत असे दादांचं आगमन गुरुनाथजी कराळे साहेब, आणि त्यांना मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन दादांचा यथोचित मान सन्मान अतिथी सन्मान सोहळा करूयात।
स्वागत करूया सकल जणांचे, जमलेल्या या मान्यवरांचे. या शुभ दिनी, या शुभ समयी मान्यवरांचा यथोचित पाहुणचार केला जातो. तदनंतर मी विनंती करतोय ग्रामपंचायत कोरावळेचे विद्यमान सदस्य सन्मान्य तुकाराम दादा धुमाळ दादांचा सन्मानाकडे आपण वळूयात. खरं तर ज्यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेसाठी टी शर्ट स्पॉन्सर करण्यात आलेत. खरं तर या टी शर्टनी या स्पर्धेला एक वेगळी शोभा दिली असं म्हणायला हरकत नाही आहे. प्रत्येक संघ एका जर्सी कोडमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मी विनंती करतोय पुनश्च एकदा सागरदादा शिंगोळे यांना आपल्या शुभ हस्ते तुकाराम नारायण धुमाळ साहेबांचा सन्मान करायचा. कोरावळे ग्रामपंचायतसाठी सातत्यानं कार्यरत असणारे व्यक्तिमत्व सध्या विद्यमान सदस्यपदी कार्यरत आहेत. कोरावळे गावचा विकास हाच माझा ध्यास हे स्वप्न उराशी बाळगून सातत्यानं कार्यरत असणारे व्यक्तिमत्व, कोरावळे गावाचा विकास कसा होईल यासाठी मात्र सातत्यानं कार्यरत असणारे हे व्यक्तिमत्व अर्थातच तुकारामदादा धुमाळ यांचा सन्मान आपण पाहता. तसेच नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा केला जाईल. रविराज ब्लास्टर्स जांभुर्डेच्या अगेन्स्ट VK प्रतिष्ठान बराटपाडा. चला दोनही संघ या जांभुर्डे संघाचा संघनायक उपस्थित आहे. बराटपाडा संघ आपला संघनायक या प्लीज. नाणेफेकीचा कौल इथे केला जाईल. दोनही संघाचे संघनायक उपस्थित आहेत. मी विनंती करतो भारतीय जनता पार्टी OBC युवा मोर्चाचे सरचिटणीस सन्मान्य गुरुदादा यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. या मॅचच्या टॉसकडे आपण वळणार आहोत. टॉस बॉक्समध्ये प्रथमतः मान्यवरांचं शुभागमन आपण टॉस बॉक्समध्ये होत असताना पाहायला मिळतो. चला बॅट्समन अजूनही गेले नाहीयेत. वारंवार एक सूचना आम्ही करणार नाही, लक्षात ठेवा. एकच सूचना वारंवार केली जाणार नाही. बॅट्समन लगेच मैदानाचा ताबा घ्या. आपण बरडपाडा संघाने कॉल केलाय. हेड इज द कॉल, परंतु टेल आला. मान्यवरांना विनंती करतो आपण असं नसतं व्हायचं. प्रथमतः आपल्या वाटेने टॉस आला. अगदी युवा कर्णधार पाहायला मिळतात. आपल्याला प्रथमतः निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण फिल्डिंग करण्याचा निर्णय. 4 षटकांची लढत. प्रतिस्पर्धी संघ ताकदवर संघ आहे. मुरबाड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधला बरडपाडा संघाच्या अगेन्स्ट खेळताना काय स्ट्रॅटेजी आज आपल्या संघाची? काय नाही, सॅटर्डे काय नाही, 40च्या आतमध्ये आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. हो नक्कीच 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करा. आजचा शेवटचा दिवस या स्पर्धेचा. एकंदरीत आज कोरावळेकर चषक 2025 या स्पर्धेमध्ये आल्यानंतर कसं वाटतंय? आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन तर खूपच छान आहे. आम्हाला त्यांनी खेळायची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार. हो नक्कीच हे होते एक युवा कर्णधार जांभुर्डे संघाच्या दुसऱ्या बाजूने आपल्या समोर बरडपाडा संघाचे संघनायक. काय म्हणताय संघनायक, आज आपल्या वाटेनं बॅटिंग आल्या, कितीपर्यंत टार्गेट मनामध्ये? आमचा 50+ करण्याचा प्रयत्न करू आम्ही. हो चालू सामना सुद्धा आपण तसा पाहताय 50+ धावा झाल्यात, परंतु आपल्याकडे तसे फलंदाज आहेत का? आणि प्रतिस्पर्धी जांभुर्डे संघ तितक्याच ताकदवान आहे. त्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट एवढा धावा होणं या मैदानावर सोपं आहे का? मागे जांभोडला मॅच झाली त्याही पण तिथे 2 नंबर मारलेले आहे. आणि आम्ही पहिले टुर्नामेंट झाले तिथे आम्ही पहिला प्राईज मारलेला आहे. आणि आमचे बॅट्समन पण चांगले आहेत, सर्व फॉर्ममध्ये आहेत. आणि नियोजन पण एकदम उत्तम पद्धतीने केलेलं आहे. टाईम टू टाईम मॅच लागते इथे. हो नक्कीच मुरबाड ग्रामीण टेनिस क्रिकेटला एक वेगळी शिस्त आणि वेगळी उंची. दॅट्स द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. जांभुर्डे वन द टॉस. दे हॅव टू सिलेक्टेड टू बोल फर्स्ट. जाऊयात पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये, जिथं मी स्वतः अविनाश ठाकूर, दादर पेण, रायगड पेण, आणि आमच्या समवेत no need to introduce Mr. Prathamesh Thakur, man from Kalyan. तो चलिए मुकाबले की दमदार शुरुआत यहाँ पर बड़े हिट के साथ आते ही स्वागत किया गेंदबाज का. अक्सर कहा जाता है स्वैग से करेंगे स्वागत, लेकिन स्वैग से नहीं, यहाँ पर बड़े हिट सिक्सर के साथ स्वागत किया गेंदबाज का. वेलकम टू द ग्राउंड, वेलकम टू द बिग धमाका कोरावले के ट्रॉफी 2025. हो नक्कीच सुरुवात चांगली झाली ना की मात्र गोलंदाज हा दबावात येत असतो, कारण पहिल्याच बॉलवर आक्रमण आणि आक्रमण करतोय. पहिलाच बॉलिंग मार्कवर बॉलर होता सागर शिंगोले. तर स्ट्रायकिंग एंडकडे रोहित दवी. पुढचा बॉल ऑन साइडला, त्याच दिशेने क्षेत्ररक्षक जरूर होता. प्रयत्न शर्तीचे होते, परंतु बनून राहिले प्रेक्षक. मिळतील 6. अजून एकदा हवाई हल्ला. सलग दुसऱ्या बॉलवर दुसरा धमाका. 2 in a row षटकार. आणि खरं तर ज्या प्रकारे पॉवर हिटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय, आपल्या संघाला जणू काही तो रिटर्न गिफ्ट देतोय. कारण आज रोहित दळवीचा वाढदिवस आहे. दमदार दळवी आणि दमदार दळवीनं दमदार बॅटिंगला सुरुवात केली. वाढदिवस आहे. प्रथमतः आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने आणि संपूर्ण कोरावळेकर चषकाच्या वतीनं रोहित दळवीला वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा.
आई एकविराचरणी प्रार्थना करतो आपणास उदंड आयुष्य लाभो आणि असाच येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुमचा खेळ बहरत जाओ हीच आई एकविराचरणी प्रार्थना करतो. आणि रोहित दळवी पुन्हा एकदा वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा देतो. विश यू मेनी मेनी हॅपी ऑफ द डे रोहित. यस, हर फूल गुलाब नहीं होता, हर शॉट पुल शॉट नहीं होता, पुल शॉट तो सभी मारते हैं फिलहाल, हर पुल शॉट रोहित दळवी जैसा नहीं होता. कमालीचा फटका पाहायला मिळतो. बहुत ही दमदार हिट लगाया इन्होंने. पटकी हुई गेंद फिर से एक बार लेकिन दूर रही इस बार रेंज में नहीं आई. व्हाइट बॉल का इशारा अंपायर्स का. गोलंदाजाचा आत्मविश्वास डगमगताना आपल्याला पाहायला मिळतो. एवढंच म्हणेन, आत्मविश्वास डगमगून चालणार नाही, कारण छत्री पावसाला थांबवू शकत नाही, परंतु पावसात उभं राहण्याचं धाडस तुमच्यामध्ये नक्कीच देऊ शकतं. त्याचप्रमाणे आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देत नाही, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा देतं. आणि हीच संघर्ष करण्याची प्रेरणा घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागेल. अक्सर महाराष्ट्र की मिट्टी में जब आप जन्म लेते हो तब संघर्ष आपके रगों में दौड़ता है, लेकिन इस बार लॉन्ग ऑन पर गेंदबाज के संघर्ष के पायदान पर जब आए यहां पर विकेट उन्होंने चटकाई. आसान सा ये मौका, डीप लॉन्ग ऑन पर एक बेहतरीन कैच वहां पर फील्डर ने लपक लिया और विकेट का यहां पर पतन. बिग विकेट डाउन. बहुत अच्छी शुरुआत दिलवाई पवार 11 माले टीम को इस बल्लेबाज ने, लेकिन आगाज अच्छा हुआ लेकिन अंजाम नहीं दे पाई इस पारी को. शॉर्ट बट स्वीट इनिंग खेलकर रोहित दलवी मैदान के बाहर. हो, नक्कीच. पड़ोसी करते अक्सर हमारे. कौन? जी जनाब. कारण आपण पाहत असता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त जेल ड्रॉप करणारा संघ अर्थातच हमारे पड़ोसी. हमारे नाम नहीं पड़ोसी, लेंगे. नाम नहीं लेंगे. 45 रन फिलहाल स्कोरबोर्ड पर. अगली पेशकश फिर से एक बार गेंदबाज तैयार. राउंड विकेट से अटैक किया है, बल्ले का बाहरी सिरा, मोटा सिरा लगा है. तो चलिए अब नसीब की साथ मिले, भाग्य का साथ मिला यहाँ पर बल्लेबाज को. निकल गई गेंद सीधे थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. हो, नक्कीच नशिबाची साथ ही बहादुरालाच मिळत असते. आणि इथून मात्र या सत्रामध्ये धावसंख्येचा दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना धावसंख्येचा पाठलाग करायचा 60 धावा, आणि या 60चा पाठलाग करत असताना तशा प्रकारची बॅटिंग करतायत बहादुरासारखे. अनिकेत पवारचा वार आलाय चौकार. और हमारे साथ कमेंट्री बॉक्स में टेक्निकल एक्सपर्ट जिनके अदा से सब होते घायल, हमारे संदीप घायल देखिए जुड़ चुके हैं. ब्रांड एम्बेसिडर हैं टेनक्रिक लाइव के. हॅलो. यस, पुढचा बॉल या षटकातील शेवटचा बॉल. 5 बॉल 19 झालं आतापर्यंत. बॅकफुटला गेले होते, स्लाइस करायचा होता, परंतु पंच दंडित करतायत. परंतु इथे ओव्हर झाला, रनआउटची संधी निर्माण झाली आहे, परंतु थ्रो थोडासा खराब. इथे काय घडतंय, वाईट आणि वाईट प्लस ही एक धाव बाईच्या स्वरूपात मिळेल. अर्थातच या 2 धावा म्हणजे सोने पे सुहागा. अभी थ्रो खराब तो नहीं कह सकते, लेकिन रॉकेट थ्रो था. वो गलती गेंदबाज की थी कि उन्होंने गैदर नहीं किया, क्योंकि अक्सर 38 सर्कल में जब सर रविंद्र जडेजा होते तब ऐसे थ्रो आने के बाद विकेट कीपर भी सोच में गिर जाते. हाथों में दस्ताने होने के बावजूद उनको करेक्ट करने में बहुत दिक्कतें आती है. पुढचा बॉल ऑन साइडला फटका सजवला, बॅटची आतली कडे घेऊन शॉट फाईन लेगला. पुन्हा एकदा कमालीचा थ्रो पाहायला मिळाला आपल्याला, परंतु तत्पूर्वी एक सिंगल मिळेल आणि सिंगलनं पहिलं षटक संपल आणि टीमची टोटल 22 लॉस ऑफ द 1 विकेट. लेकिन प्रशंसा करनी होगी जो खिलाड़ी लॉन्ग ऑफ पे थे. जब बल्लेबाज शफल हुए तभी उन्होंने आवाज दी थी फाइन लेग एक्शन में आ जाओ, और तब फाइन लेग के खिलाड़ी पहले ही बाहर निकल गए और गेंद को रुकाया. यदि ये आवाज ना देते वहां से 4 रन प्राप्त कर लेते बल्लेबाज. और ये छोटी छोटी चीजें बहुत मैटर करती है. पहले ओवर का खेल समाप्त, 22 रन 1 विकेट के नुकसान पर. आने वाली 18 गेंदें 38 रनों की दरकार इस मुकाबले में.
तारपा संगीत महाराष्ट्र और गुजरात के वारली आदिवासी समुदाय से जुड़ा हुआ पारंपरिक लोक संगीत, जिसमें विशिष्ट वाद्य यंत्र यानी तारपा की धुन मुख्य भूमिका निभाती है। और बेहतरीन धुन देखिए। हो नक्कीच आदिवासी सॉन्ग आपला ऐकायला मिळालं। पूर्वीच्या काळी या समाजाला फार कमी लेखत होती लोक, परंतु आज हा समाज एका वेगळी प्रगती करत असताना त्या समाजातील लोक विशिष्ट सरकारी क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, कोणी मोठमोठे अधिकारी आहेत। त्यामुळे आता हा समाज खरं तर आदिवासी समाज म्हटलं की निसर्गाला देवता समान मानणारा समाज, वारा ऊन पाऊस या गोष्टींना देवता समान मानणारा हा समाज। यस बिल्कुल सही आपने जिक्र किया। यहाँ पर देखिए अंपायर्स का पहला टाइम अलर्ट आ चुका है, तो याद रखिए यदि दूसरा टाइम अलर्ट आता है तो आपकी टीम को पेनल्टी लग सकती है। स्मैश किया है इसका तो विकेट, बढ़िया शॉट, लेकिन फील्डर वहां पर रनिंग एंड एब्सोल्युटली स्टनिंग कैच, बेहतरीन कैच। यहाँ पर एक और बड़े विकेट का पतन, दूसरा झटका पवार 11 मार्लेट को। दोन स्कोर कार्डवर आपण नेल्सन नंबर पाहू शकता आणि आमचे साथी स्कोरर आणि 12th मॅन सुद्धा आम्हाला कळतात। याच विभागातील स्वप्नील पोटे, त्यामुळे ग्रामीण गटामधील मुरबाड ग्रामीणमधल्या खेळाडूंची ओळख, ते आम्हाला कळतात की आता रुपेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये आलाय, परंतु आउट होणारा फलंदाज राकेश ठाकरे त्याचा छोटा बंधू होता, आता मोठा भाऊ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। सातत्यानं आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भावांच्या जोड्या पाहू शकतो। जर भारतीय क्रिकेटमध्ये इरफान पठाण असतील, युसुफ पठाण, ऑस्ट्रेलियन संघासाठी माईक हसी, डेव्हिड हसी असतील, न्यूझीलंड संघासाठी नेथन मकलम, ब्रँडन मकलम असतील, इंग्लंडसाठी टॉम करंट, सॅम करंट, परंतु इथे काय घडलंय, पहिलाच बॉल रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलंय, स्वीट हिट बॉलला पाठ ठेवलंय कव पॉइंट रीजन मध्ये, सीमा पार रिव्हर्सचा हा चौकार। बहुत बढ़िया, बहुत शानदार। कल भी हमने देखे रिवर्स के बहुत बेहतरीन स्ट्रोक्स, और आज भी यहाँ पर रिवर्स के स्ट्रोक से इम्प्रेस कर रहे हैं बल्लेबाज रूपेश। अक्सर रोहा रायगढ़ रोहा में आप जाओगे तो सिद्धू मोरे करके एक बल्लेबाज है धाटाव के, वो रिवर्स इतने बेहतरीन खेलते हैं कि 99% अक्सर सफल रहते हैं उनके रिवर्स हिट। तो देखिए बहुत कम बल्लेबाज है इस टेनिस क्रिकेट के विश्व में जो रिवर्स अक्सर सफल तरीके से खेलते हैं, लेकिन इस बार बहुत बढ़िया स्ट्रोक लगाया रूपेश ने। चौका बटोरा, चौके के 7 कुल टोटल आगे 26 पर। हो नक्कीच, आणि मी आवर्जून उल्लेख करीन ठाणे जिल्ह्याचाच ओपन टेनिस क्रिकेटमध्ये ज्यानं नाव केले वारेड गावचा सितारा प्रथमेश ठाकरे खूप चांगला रिव्हर्स खेळतो। पुढचा बॉल पुन्हा एकदा स्विच हिट केलाय, लो फुल टॉस होता, क्षेत्ररक्षकाला बीट केलंय, हुलकावणी दिली आहे, बॉल निघून चालला डीप पॉइंटच्या दिशेने, परंतु तत्पूर्वी सीमा पार जाईल का आता चेक केलं जाईल। यस नक्कीच, तिसऱ्या पंचांची मदत, टीव्ही अंपायर्स आज खरं तर आज सर आमच्या टेक्निकल रूममध्ये जोडले गेले आहेत सातत्यानं। आता 10 क्रिक लाईव्हची टीम सक्रिय होईल, त्यांचे सर्व मेंबर्स, आणि तिसरे पंच सुद्धा तिथे आहेत। डिसिजन इज पेंडिंग। अंपायर्स की भूमिका में देखिए यहाँ पर संदेश किस्मत राव सर हमें बताते हुए इट्स अ सेफ, अच्छी तरह से रुका गया इस गेंद को बाउंड्री लाइन के अंदर। हेमंत शेट्टी सर और साथ ही साथ देखिए बात करेंगे टेम्बे सर, देखिए हमारे साथ, लेकिन इस बार चलिए अंपायर्स की उंगली ऊपर, अंपायर सहमत रहे। यहाँ पर बड़ी विकेट का पतन, एक और बड़ी मछली जाल में। अजून एक विकेटचं पतन 29 ला, आता तिसरा धक्का 60चा पाठलाग करायचा। पहिल्या 10 बॉलवर 29 धावा झाल्या, त्यामुळे पहिल्या षटकात ज्या धावा आल्या ना त्या निर्णायक राहिल्या। अजूनही 3 विकेट जरूर गेल्यात, परंतु सामना बॅलन्स असं म्हणायला हरकत नाही, कारण 14 बॉल आणि 31 करायचे। येस, येत्या 22 तारखेला अगदी आपण पाहिलं तर जन आक्रोश मोर्चा डोंबिवली मानकोली ब्रिज पासून ते अगदी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल।
सर्व भूमिपुत्रांना प्रकल्पग्रस्तांना शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण आवर्जून मोठ्या संख्येनं त्या जन आक्रोश मोर्चामध्ये सामील व्हायचं आहे. कारण अगदी खरं तर ज्या माणसानं शेतकरी प्रकल्पग्रस्तांसाठी आयुष्य वेचलं, भूमिपुत्रांसाठी, आगरी कोळी कुणबी समाजासाठी अखंड आयुष्यभर ज्या माणसानं लढा दिला, संघर्ष केला, दिवंगत लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांचंच नाव आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळाला दिलं जाईल. आणि जेव्हा खरं तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती आपण पहिलं पाऊल ठेवू हवी तेव्हा कानांवरती पडणारे शब्द वेलकम टू द दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट. अगदी हवाई मार्गानेच पाठवलंय जणू काही. दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर उड्डाण घेतलंय विमानानं आणि थेट लँड झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार येतोय आणि जरूर त्या जन आक्रोश मोर्चामध्ये आपण सर्वांनी सामील व्हा. कारण आपल्या भूमिपुत्रांची हक्काची लढाई आहे. संघर्ष नेते लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी उभे राहिले पाटील, अन्यायाविरुद्ध लढताना डगमगले पाटील, सत्यश्रम समतेचा समाजाला दिला वारसा ते पाटील आणि लोकांच्या हृदयात कायम जिवंत राहिले ते अर्थातच दिबा पाटील. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव फक्त दिबा साहेबांचंच. हो नक्कीच. जमिनी आमच्या, त्यामुळे नाव सुद्धा आमचाच हवा आणि हा नाव आता दिला जाणार. त्याच्यासाठी जन आक्रोश मोर्चा. पुढचा बॉल, ओहो स्विंग अॅनमी, जोरात बॅट स्विंग केली होती परंतु शेवटचा बॉल होता. इथून मात्र मागील बॉलवर षटकार जरूर आला होता परंतु यावेळेस गोलंदाजाचं प्रत्युत्तर, निर्धाव चेंडू, 2 षटकांचा खेळ संपलाय. 35 लॉस ऑफ द 3 विकेट्स. पहले 12 गेंदों में 35 बने और अब अगली 12 गेंदों में मेरे ख्याल से 25 रन बनाने होंगे. 25 रन स्टिल रिक्वायर्ड. पहले 12 में 35 बन सकते तो अगले 12 में 25 क्यों नहीं. लेकिन अब यहाँ से गेंदबाज अलग इस्तेमाल किए जाएंगे, कुछ प्लान्स होंगे, कुछ रणनीति होगी, वो अब यहाँ पर यूटिलाइज की जाएगी. अभी क्या कहोगे, पहले 12 में 35 बने, अगले 12 में 25 बनाने. हो नक्कीच बनू शकतात सुद्धा आणि नाही सुद्धा असं म्हणायला हरकत नाही. कारण जरूर पहिल्या 2 षटकामध्ये जास्त धाबा खर्च झालेत परंतु आता येणारा गोलंदाज हा काहीतरी अनुभवातून येणार आहे. कारण त्याला माहिती आहे पहिल्या 2 षटकामध्ये काय घडलंय, त्यानं खेळाचा आता अंदाज घेतलाय आणि तशा प्रकारचे तो बॉलिंग करेल अशी आशा इथून मात्र आनंदवाडी संघ करून बसला. बॉलिंग मार्कवर बॉलर आहे मयूर. राईट आर्म ओव्हर द विकेटनं मारा करतो. चला विनंती करतो फिल्डिंग टीम, अधिकचा वेळ घेऊ नका, स्पीडअप करा. आजचा शेवटचा दिवस कोरावळेकर चषक 2025 या स्पर्धेचा, त्यामुळे आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये उपांत्य फेरीतल्या लढती खेळवायच्यात. क्वालिफायर राऊंड, सेमीफायनल्स, फायनल्स. कोण कोरणार या ट्रॉफीवर आपलं नाव, कोण घेऊन जाणार आपल्या गावामध्ये ही चमचमती ट्रॉफी. कारण ग्रामीण क्रिकेट आहे, इथे मात्र ट्रॉफीला फार महत्व आहे. कोणतं गाव जिंकलाय याला महत्व आहे. येस डेफिनेटली. अगदी गावाची अस्मिता पणाला लागते. यामध्ये आपण पाहतोय गावाच्या नावासाठी सगळे खेळाडू संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतात और हर एक प्रतियोगिता में जीत के बड़े मंजर चाहने के लिए सभी खिलाड़ी उतरते. तो साथ ही साथ बात करेंगे देखिए टोटल की यहाँ पर 35 पर रुका हुआ टोटल डॉट बॉल के साथ शुरुआत इस ओव्हर की. हो नक्कीच निर्धाव चेंडूची सुरुवात झाली. जसं आपण उल्लेख केला होता 12 मध्ये 35 झाल्यात, 12 मध्ये 25 करायचे आहेत परंतु गोलंदाज मयूर कराळेचं कौतुक करायला लागेल. तो आता अगदी स्लो रनअप स्टार्ट करतोय परंतु एक प्रचंड वेग तिथून निर्माण करतोय आणि तिथून मात्र काय घडतंय. सिंगल अटेम्प्ट, डबल अटेम्प्ट, थर्ड अटेम्प्ट, नाही नाही नाही, झेल ड्रॉप करू शकत नाहीयेत तुम्ही. जरूर धावफलकावरती 60 लागल्यात परंतु इथून प्रतिस्पर्धी संघ त्या चेसकडे निघालाय. इथून झेल केलाय जमिनीला दान, फलंदाजाला मिळालंय जीवनदान. अक्सर बड़ा टोटल बनाने के बाद जो कैजुअल अप्रोच नजर आता है खिलाड़ियों में वही नजर आया. यहाँ पर बहुत कैजुअली लिया है मुकाबला. पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए 59 बनाए, 60 का लक्ष्य रखा. ऐसे लगा एक मुकाबला एक तरफा हम जीत सकते, लेकिन जब आप कैजुअल अप्रोच रखते हो तब मुश्किल आपकी बढ़ती है और वही हमने देखा. मुश्किलें बढ़ गई अब यहाँ से इस मुकाबले में. 12 गेंदे ज़रूर 25 की ज़रूरत थी, 2 गेंदों में 1 मिली. अब आने वाले 10 गेंदे 24 की दरकार. स्विंग एंड मिस, एक और डॉट बॉल. तस दरम्यान कोरावळे गावचे ग्रामस्थ, क्रिकेटवर नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व सन्मान्य मोहनजी धुमाळ यांचं शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं होते. त्यांचं सुद्धा प्रथमतः शब्द सुमनांना सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम, आगतम स्वागतम, शुभ स्वागतम. सकाळचं सत्र क्रिकेटसाठी आल्हाददायक वातावरण, पोषक वातावरणामध्ये क्रिकेट खेळलं जात आहे कोरावळे नगरीमध्ये. मयूर बॉलिंग मार्कवर आहे, रोहन ऑन स्ट्राईकवर आहे. पुढचा बॉल खेळून अगदी बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल बराचसा दूर होता. इट्स अवे फ्रॉम द बॉडी. पंचांनी दंडित केले, व्हाईट बॉल.
अतिरिक्त रन के साथ का टोटल आगे बढ़ता हुआ 37 रन फिलहाल स्कोरबोर्ड पर नजर आ रहे हैं हमें। अब आने वाली गेंदें शेष यहाँ पर 9 और 23 की दरकार इस मुकाबले में। अब यहाँ से बल्लेबाजी करते हुए टीम थोड़ी मुश्किल में नजर आती है अभी, क्योंकि 12 गेंदों में 25 की दरकार थी। पहले 3 में केवल 1 रन आया और 1 अतिरिक्त आया, यानी 2 रन आए पिछले 3 गेंदों में सिर्फ। अगली पेशकश, पुढचा बॉल खोला टाकला होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, विकेट किपरचं काम चूक, रनआउट स्वरूपात धक्का क्रमांक 4 बॅटिंग करत असताना टीमला फलंदाज बाद रुपेश बॅक टू द डगआउट. आणि इथून मात्र लढा दिला, जनतेच्या मनामध्ये विश्वास पेरला, शब्दाला ठाम मनानं प्रकर, दिबा पाटील हे नाव नेहमी राहील अमर. अगदी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव फक्त आमच्या बापाचं, अर्थातच दिवंगत लोकनेते स्वर्गीय दिबा पाटलांचं. हो नक्कीच देणं आवश्यकच आहे, कारण 5 वेळा आमदार 2 वेळा खासदार राहून जर त्यांचं घर जर तुम्ही पाहिलं ना, तर तुम्ही म्हणणार सुद्धा नाही, एक सर्वसामान्य माणूस जो जनतेच्या हक्कासाठी लढला. स्वर्गीय दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेब, दिनकर भाऊ पाटील साहेबांचं हे गीत आपण ऐकलं आणि त्यांच्या नावाचं विमानतळ. पुढचा बॉल ऑन साईडला अलॉंग दी ग्राउंड, फटका आलाय, चांगला स्ट्रोक आहे, टायमिंग चांगला आहे, परंतु गॅप सिलेक्शन नाही आहे. 1 धावावर समाधान मानावं लागेल, गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. 12 मध्ये 25 रोखत असताना पहिल्या 5 बॉलवर फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्यात आणि या गोलंदाजाचं विशेष कौतुक असणारच, कारण तशा प्रकारचा गोलंदाज राहिला. 2023 या हंगामामध्ये सलग 4 सिरीजमध्ये बेस्ट बॉलरचा किताब मिळवणारा हा गोलंदाज मयूर कराळे आपल्या संघासाठी एक प्रमुख गोलंदाज आहे. शानदार गेंदबाजी करने के लिए जाने जाते और अक्सर मैच विनिंग गेंदबाजी करते, मुकाबले को पलटने की क्षमता है इस गेंदबाज में. टैप किया अंडर आर्म बॉक्स स्टाइल, पीछे लॉन्ग ऑन, थोड़े से फंबल, दूसरे का यहाँ पर प्रयास और सफल रहे. इक्का दुक्का सिंगल डबल से काम चलने नहीं वाला. अब 60 बनाने 40 बन चुके, 20 रनों की अभी भी दरकार होगी. 6 गेंदे 20 की जरूरत. 6 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. आता 6 चेंडू 20 धावा. कोणता खेळाडू या धावसंख्येत जमवू शकेल आणि कोणता खेळाडू रोखू शकेल, परंतु सामन्याला थोडंसं मोमेंटम शिफ्ट करण्याचं काम आनंदवाडी संघाकडे, सामन्याला वळवण्याचं काम गोलंदाज मयूरनं केलं. आपल्या संघासाठी मी प्रमुख गोलंदाज म्हणून का ओळखला जातो आणि असं म्हटलं जातं अक्सर की ज्यावेळेस तुम्ही धावा डिफेंड करत असता त्यावेळेस सेकंड लास्ट ओव्हर फार महत्त्वाचा असतो. शेवटच्या षटकामध्ये किती धावा तो गोलंदाज ठेवू शकतोय, म्हणूनच सेकंड लास्ट ओव्हर फार महत्त्वाची. म्हणून आपण नेहमी पाहू शकता ना, मुंबई इंडियन्ससाठी खेळत असताना जसप्रीत बुमराह 20वां नाही तर 19वां षटक टाकत असतो. यस, अक्सर भारतीय टीम में भी हम वही देखते हैं कि सेकंड लास्ट ओवर ये बहुत महत्वपूर्ण होता है और इसीलिए मयूर का इस्तेमाल इसे पहले ओवर में किया गया. वाइल डिफेंडिंग, जब आप डिपेंड करते हो तब सेकंड लास्ट ओवर इंपॉर्टेंट क्यों होता है कि आखिरी ओवर में ज़्यादा से ज़्यादा रन बचे गेंदबाज के लिए. और यही अक्सर हम देखते हैं, चाहे मुंबई इंडियंस हो, चाहे भारतीय क्रिकेट टीम हो, चाहे इंटरनेशनल क्रिकेट में कोई भी टीम हो, देखिए अक्सर अपना इक्का तभी दिखाओ जब सामने वाला अपना बादशाह दिखाए. और असली इक्का दिखाने की सही समय जब आए, सही वक्त जब आया, तब इस मयूर नामक गेंदबाज का इस्तेमाल किया गया. 6 गेंदे जीत के लिए अभी 20 की दरकार इस मुकाबले में. आखिरी ओवर यह जिम्मेदारी सौंपी कप्तान ने. आखिरी ओवर के लिए गेंदबाज लक्ष्मण तांडले बॉलिंग मार्कवर आहे. हा लक्ष्मण आता कशा प्रकारची बॉलिंग करेल, बांधून ठेवू शकेल का? जसं लक्ष्मणानं रेखा बांधून सीतामाईला रेखेच्या आतमध्ये ठेवलं होतं, ते 20 धावा रोखू शकेल का लक्ष्मण तांडले? जाऊया ते पाहण्यासाठी मैदानाकडे. आपण पाहता ऐकताय कोरावळेकर चषक 2025 शेवटचं षटक. पहिला बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, डाऊन दिले का बॉल, डाबी एसटी सोडणारा पंचांचा इशारा, इट्स नॉट आउट. यस, बढ़िया अपील हुई थी यहाँ पर, जोरदार अपील, लेकिन हम पास पर कोई इम्पैक्ट नहीं है. लेग स्टंप छोड़ती हुई गेंद. और ज़रूर यहाँ पर देखिए बात करेंगे टोटल की. अब 6 गेंदे 20 की दरकार होगी इस मुकाबले में. सबसे अनुभवी और सबसे शातिर गेंदबाज है इस टीम के. हो नक्कीच, आपल्या संघाचा एक प्रमुख गोलंदाज म्हणून नेहमी ते कार्यरत असतात, परंतु आज जिम्मेदारी घेतली आहे. शेवटच्या षटकामध्ये दुसरा चेंडू, आतापर्यंत 5 आणि 20ची गरज. फटका चांगला आहे समोरच्या दिशेने, बॉल बॅक ड्राईव्ह, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला फील्ड करू शकले नाहीयेत. तिथून मात्र
एक सिंगलला प्राधान्य दिलं जाईल का सिंगलला समाधान मानावं लागेल. चला नेक्स्ट मॅच जांभुर्डेच्या अगेन्स्ट बरडपाडा संघ. दोनही संघ आपण तयार राहायचा. जांभुर्डे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि फिल्डिंगचा निर्णय घेतला. बरडपाडा संघ आपली सलामीची जोडी तयार ठेवा. 4 बॉल 19 ची गरज. खोलात टाकला हेलिकॉप्टर. बॉलर किती पण असू दे चॅप्टर फलंदाज वळतोय. सूरज चव्हाणच्या स्टाईल मध्ये गोलीगत हेलिकॉप्टर बुक्की टेंगुळ मारलाय षटकार. भाग आमचा आनंद दिघे साहेब धर्मवीर धर्मरक्षक. अगदी आपण पाहिलं तर जनतेच्या मनातील हक्काचा नेता म्हणजे आनंद दिघे साहब. त्याचं दमदार संगीत अपन ऐकलं. अगली गेंद शातिर गेंदबाज और इसी वजह से इन्हें शातिर कहा जाता है. चालाक चतुर और बहुत ही अनुभव है इनके पास. एक्सपीरियंस इज नॉट ओनली अ गुड टीचर बट इट ऑल्सो गुड फीचर. कारण अनुभव ॲपलच्या ॲप स्टोअरवरनं किंवा गुगलच्या प्ले स्टोअरवरनं आपल्याला विकत घेता येत नाही. तो मैदानामध्ये खेळ आपल्याला पाहायला मिळतात. जसं मी आवर्जून उल्लेख करेन रायगडचा दादा संघ बामणडोंगरीचा आर्यन नाईक याची अंडर-19 फॉर्मॅटमधून ISPL सारख्या नामांकित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये निवड झाली. शाहपुर कहाँ कम है भाई. हमारे साहिल लोंगले भी खेलते हैं ISPL. याद रखिए ठाणे रायगढ़ से बहुत सारे खिलाड़ी ISPL में गए. साहिल लोंगले SSS के ब्रांड एम्बेसडर है और उमरोली के वो खिलाड़ी जो ISPL में खेलते हुए आपको नजर आएंगे. केतन मात्रे तो ठाणे के टाइगर जरूर है. साथ ही साथ विजय पावली देखिए बहुत सारा प्राइज मनी यहाँ पर ISPL हिस्सा 2.25 CR पोर्शे कार. मुकाबला पूरी तरह से एक तरफा और यहाँ से जीता है मुकाबला. यहाँ पर गेंदबाजी करती हुई टीम शिव शंभो स्पोर्ट्स आनंदवाड़ी. 60 रन डिपेंड किए गए. ढेर सारी शुभकामनाएं. माले टीम को हम देंगे. तर चला सामना बेराकडे आपण लगेचच वळतोय. आता मनीषला आपण पाहतोय 3 षटकार 3 चौकार लगावले आणि 10 बॉल 32 धावांचं बहुमूल्य योगदान राहिलं. आमचे सर्व चेतन स्मृती चषकाचे सर्व दमदार आयोजक तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. रविराज ब्लास्टर्स जांभुर्डे. रोहन गुडे स्वागत आहे आपलं देखील. सरायगाव प्रीमियर लीगचे दमदार आयोजक. अगदी नक्कीच प्रत्यवर्षी आम्हाला नक्कीच त्यांचं आमंत्रण असतं सरायगाव प्रीमियर लीगचं. आणि स्वागत आहे रोहन गुडे आपलं देखील. तर चला लगेच आपण सामनावीराच्या पारितोषिकाकडे वळणार आहोत. ज्यानं दमदार कामगिरी केली. 300हून अधिक सरासरीनं या मॅच मध्ये धावा बनवल्या. अर्थातच मनीष शिंगोळे ठरलाय या मॅचचा हिरो. मॅन ऑफ द मॅच.